नमस्कार, मी गौतम कांबळे. GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी. पाहूया सविस्तर. आता बातमी आहे नांदेडमधून. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याची जाहीर धिंड काढत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. विशेष म्हणजे आरोपीची धिंड महिला पोलिसांच्या हस्ते काढण्यात आल्याने या कारवाईने परिसरात मोठी चर्चा रंगली. महिलांवरील व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी हा कठोर पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईद्वारे समाजात ठोस संदेश देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असून अशा गुन्ह्यांना कोणतीही माफी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा अत्याचार, छेडछाड किंवा संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलिसांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, नांदेड. सिद्धू हा ढाकणीला राहतो. हा या शाळेमध्ये येऊन शाळेच्या अवतीभोवती मुलींना चिडीमारी करण्याचं काम करतो. या अगोदर पण सोनखेडला त्याच्यावर चिडीमारीचा गुन्हा आहे. लहान मुली शाळेत आलेल्या वगैरे यांच्याबाबत तो गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण शाळेमध्ये येऊन त्याने 2 दिवसापूर्वी एक घटना करण्याचा प्रयत्न केला होता. त्या संबंधाने पोक्सो अंतर्गत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. या आरोपीवर यापूर्वी पण महिलांच्या मुलींच्या छेडछाडीचे 2-3 गुन्हे दाखल आहे. इतरही गुन्हे दाखल आहे. हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे. या आरोपीने जी घटना केलेली होती त्याबद्दल पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापूर्वी पण इतर कोणासोबत त्याने गैरवर्तन केलेले असेल असं जर कोणाला कळत असेल किंवा याचा चेहरा बघून जर कोणी वाटत असेल की हा आहे, तर याबाबत तुम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकता किंवा माहिती देऊ शकता. कारण हा आरोपी या बाबतीमध्ये सराईत आहे. यापूर्वी पण त्याच्यावर गुन्हे आहेत. तर शाळेच्या परिसरामध्ये हा कुणाला कधी दिसला असेल, या शाळेव्यतिरिक्त इतर शाळेजवळ कधी दिसला असेल, तर याबाबत आपण पोलीस स्टेशनला माहिती द्यायची आहे. आणि कोणा पोलीससोबत काही प्रसंग करत झालेला असेल, छेडछाड झाली असेल, तर त्या परिसरामध्ये किंवा शाळेतून डिव्हिजनच्या परिसरामध्ये येता जाताना कुठल्याही मुलीला कोणीही छेडछाड करत असेल, तर त्याबाबत तात्काळ सदर मुलींनी कुठल्याला कोणालाही न घाबरता 112 वर कॉल करायचा आहे. 112 महाराष्ट्र पोलीस यांची फ्री सुविधा आहे. 112 वर कॉल केला तर 2 ते 3 मिनिटांमध्ये पोलीस आपल्यापर्यंत मदत पोहोचवतील. त्याच पद्धतीनं आपल्याला अशा आरोपीबद्दल काही माहिती द्यायची असेल तर आपण देऊ शकता 112 ला, किंवा आम्हाला पर्सनली देऊ शकता. आपलं नाव गोपनीय पण ठेवण्यात येईल. कुणीही कुणालाही त्रास देत असेल शाळा, कॉलेज, ट्युशनच्या परिसरामध्ये, तर याबाबत माहिती पोलिसांना तात्काळ द्यायची आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.